रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का बोलतायत हे मला कळत नाही. ही निवडणूक महायुतीमधूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षामध्ये बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. मी कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या प्रसारमाध्यमामध्ये मी पाहिलं या ऑडिओ क्लिपमधली मला काही माहिती नाही. मी घेतल्यानंतर घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आज मुख्यमंत्री सुरेंद्र पवार बहिणींनी अरे काय करायला रे त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जो जे मतभेद चालू आहे ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटते. सुरेंद्र पवार वहिनी या सगळ्या ते पहिल्यातलं वादळ ट्रेन आणि वादळ शांत. पण पहिल्यातलं वादळ असलं तरी अजित पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत. अशा पद्धतीची चर्चा आहे. आपल्याच वरिष्ठ नेत्याबद्दल नाही, मी अजून काही ऐकून नाही. मी उद्या समजून घे त्यावर भाष्य द्यायचं. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार असेल चर्चा सुरू झाली आहे. असा तटकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्याने बैठका सुरू आहे. आणि मला वाटते म्हसळा नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष निवडलेला होता त्याला राजीनामा देऊन तटकरे साहेबांचा नगराध्यक्ष त्यांच्या मतदारसंघातला केलेला आणि उपाध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आहे अशी मी बातमी ऐकलेली आहे. मला वाटते शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रायगडमधील भांडण हे लवकरच संपेल आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि तटकरे साहेब यासाठी प्रयत्न करतात. ह्या सगळे पक्षातलं हे सगळं ऑडिओ क्लिपचं प्रकरण पाहता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदित्य तटकरेंचं पद काढून घेतलं जाईल अशा पद्धतीचा एक दावा रोहित पवारांनी केला. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षामध्ये बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार वहिनी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल. गोकुळच्या संदर्भात अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आली. शिवाजी पाटील म्हणतात की गोकुळमुक्त मुश्रीफ करू. मुश्रीफ करू सभासदांनी करायचं काय शिवाजी लोकांना. नाही पण 2 दिवसापूर्वीच तुम्ही आभार मानले होते ते काही बोललेले नाहीत म्हणून. पण आज त्याने व्यक्तिगत टीका केली. व्यक्तिगत टीका राजकीय टीका. तुम्ही सातत्यानं महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार असं अजूनही ही निवडणूक मात्र ते तुम्हाला महायुतीमधूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. आज आमदार शिवाजी पाटील साहेबांनी 1-2 तास गोकुळमध्ये थांबून तिथली सर्व माहिती घेतली. आमदार पण त्याला अधिकाराचा घेतला. आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलं आहे अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये हे सगळी प्रकरणं मी बाहेर आणणार आहे. हे चांगलं आहे ना. कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. बागेमध्ये ज्या पद्धतीचे आरोप केले जातात कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्ष. साहेब राष्ट्रवादी 24 आमदार पुरतील असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला. 24 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला. आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का बोलतायत हे मला कळत नाही. आता मी काय अधिक बोलणं योग्य नाही. परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. गोकुळच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आपले कार्यकर्ते गेल्या काही वर्षातला गोकुळच्या कारभाराच्या चौकशीची मागणी किंवा माहिती मागवत कार्यकर्ते आहेत नाही. किंवा संस्था प्रतिनिधी ठीक आहे त्याची चौकशी होईल. पण हे सगळं बघता महाडी काय मुश्रीफ असा एक वाद नवीन तयार होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कारण ते काय गरज नाही. तसं काय संस्था प्रतिनिधी काय मागावं. कारण कुणाच्या जावयाला किती तो आता त्या ज्यांनी मागितले त्यांना विचारा. मला काय माहिती. आता त्याने ज्यांनी मागितलेलं आहे ज्यांनी बोललेलं आहे त्यांना विचारा. मला काय विचारायची मी काय माझं नाव नाही काय. नाही पण अजूनही महाडी या सगळ्या प्रकरणामध्ये मौन महाडिकांचं आहे. कसं बघता? माझंही मौनच आहे. नाही तुम्ही काहीतरी बोलताय तरी किमान. मी आता मंत्री असल्यामुळे तुम्ही आमच्या पुढे येता. त्याला जरा जाऊन विचारा. ठीक आहे. थँक्यू सर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.